चेक 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 हॅलो हॅलो पराण शेट डाऊन ये ये काढ दे त्याला करतो काय घेणार पहिले बक्षीस घ्या भरपूर आले श्रेयस दामले दादांच्या माध्यमातून 100 रुपये श्रेया संतोष पाष्टे अद्वैत प्रतीक निकम श्रेयांश वैभव निकम दादांच्या माध्यमातून गोल्ड पाहिलेले आहेत अशोक प्रतिष्ठान सन्माननीय अध्यक्ष दादोदा कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक 8 तारखेची वारी सांगितल्याप्रमाणे सिपिली गावात आहे लांबरी बुवा जोडीला होते तारीख झालेली आहे देवेंद्र जिमन बुवा आहे बुधवार आहे चांगला वार आहे वडे मटण आहे हां 500 रुपये आले दादोदा अश्वमेध प्रतिष्ठान सन्माननीय अध्यक्ष मिलिंद बुवा गोहागरकर यांच्या माध्यमातून 100 रुपये आले केरादा तुमच्या बाबांच्या माध्यमातून अशोक शेठ गोवळकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक त्याचप्रमाणे सोमनाथ कदम दादांच्या माध्यमातून आमची भाऊकीच आहे पेटी हॉटेलला निश्चित कार्यरत आहेत कामाला आहेत दादांच्या माध्यमातून सोमनाथ दादा कदम 100 रुपये दिलेला आहे आणि जय मल्हार सेवा संघ धनगरवाडी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक आहे का प्रांजळ कदम यांच्या माध्यमातून वा सगळे कदमांचेच बक्षीस आहे बुवा म्हणतात कदमांच्या दम बघा प्रांजळताई तिकडून 100 रुपयांचा बहारदार पारितोषिक आहे का काय करायची माझी तुम्ही सांगा मेलेल्याला काय मारायचे मला वाटतं बुवा रायगडातून आले मी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगर आहेत हां त्यांनी प्रयत्न केला आहे पण त्यांना जमला नाही शाहीर तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमच्या हरकती आहेत ना प्रमाणापेक्षा जास्त आहेत तुम्ही गायक चांगले आहे एवढ्या हरकती द्यायची काय गरज आहे एवढं काय करायचं शक्ती तुला आहे जेवढं पाहिजे तेवढं मोजकच लोकांना द्यायचं फार तुम्ही अतिरिक्त एक्स्ट्रा हरकती घेता असं मला म्हणायचं हां फार जास्त काहीतरी मला जास्त येतं काहीतरी मलाच जाईल मीच मोठा शान अशी तुमची गत आहे बाकी काही नाही हां आवाज सुंदर आहे कार्यक्रम पण तुम्ही चांगला केला मीही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो जसं पहिल्या बारीमध्ये तुमचा मान सन्मान केला आहे तसा दुसऱ्या बारीत करतो थोडीशी गंमत जम्मत करणार हां मला काय म्हणतात तोडून दाखवा हिम्मत असेल तर असं काहीतरी बोलले जिंदगी प्यार का गीत है इसको हर दिल को गाना पड़ेगा आता बुद्धीची कीव आहे मिश्र भैरवी राग आहे मिश्र भैरवी ही कार्यक्रमाच्या शेवटीला गायली जाते वा बुद्धीची कीव आहे तुमच्या आणि मला म्हणता तेवढंच दाखवा भैरवी पहिल्या बारीक मिश्र आहे थोडीशी मिक्स केलेली आहे भैरवीच आहे आणि ते तुम्ही गायलं ते ओरिजिनल गाणं आहे काय माझा पोरगा पण म्हणतो आता पप्पानं गणपती आणला शंकरा आणि पार्वती मातीवर बसलाय ओरिजिनल तुम्ही गाणं गायलंय हिंदी गाणं बरेच अजरामर गाणं बरेच वर्षाचं गाणं ते त्याला मी काय तोडू मी तुम्हाला एखादा राग म्हटलं तर मी राहून दाखवतो असं काही नाही हा काय नाही सांग शिवरंजनी देऊ का हा देऊ यमा तुम्हाला नमन करायला हवे मी असं आहे ना तुम्ही असं समजू नका की आम्हाला काहीच कळत नाही सगळं आपल्याच कळतं एवढ्या हरकती शाहीर नसता तुम्ही एक्स्ट्रा हरकत येतात हा काय तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करता त्या हरकतीमध्ये तुम्ही भेसूर होता हे लक्षात ठेवा शाहीर मिलिंद बुवा गोळागर इथे कुठेतरी उपस्थित असतील त्यांना विचारा सुंदर गायक आहेत ते चांगल्या पटीचे गायक आहेत माझ्याबरोबर अनेक कार्यक्रम केले
आमची चर्चा झाली. तुम्ही फार म्हणजे एक्स्ट्रा हात कधी तुम्ही देताय, एवढं देण्याची काय आवश्यक नाही. दुसरा मित्रांनो, सगळ्यात देतो कठीण, सगळं देतो. ऐका, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी सर्वात पहिला प्रश्न शाहिरांना विचारला होता. कोणाच्या लक्षात असेल नसेल तर मी मुद्दामच सांगतो, मी हा प्रश्न का विचारला मित्रांनो, आपल्या दिवंगत शाहिरांची, आपल्या दिवंगत कलाकारांची आपल्याला आठवण असेल. मी शाहिरांना मुद्दामून विचारलं की असा एक या लोक कला क्षेत्रामध्ये या कलावंत झाला, जगविख्यात कलावंत झाला की ज्यानं आयुष्यभर आपल्या या लोककलेसाठी वेचलं. 200 लोकांचा प्रपंच होता, आपला प्रपंच तर होताच, 200 लोकांचा प्रपंच होता, तेवढा प्रपंच सांभाळत होते. हर हुन्नरी कलाकार होता. कॉलराची साथ आली आणि त्या कॉलराच्या साथीमध्ये तो कलाकार दगावला. 8 वर्षाचा त्याला मुलगा होता. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. मित्रांनो ऐका, कामा झाला पेंड्रॉप साहेब. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. आपल्या वडिलांची चिता पाहिल्याच्या नंतर त्या मुलग्याला आपोआप वाचा फुटली आणि त्या चितेवर त्यानं ते शब्द वापरले, ज्या शब्दासाठी तो बाप आयुष्यभर मरत होता की मला माझ्या मुलाने एकदा बाबा म्हणून हाक मारावी. ज्या दिवशी तो कलाकार मेला, ज्या दिवशी त्याचा देह अवसान झालं, त्या दिवशी त्या कलाकाराच्या, त्या व्यक्तीच्या मुलाने त्या चितेवर त्याला बाबा म्हणून हाक मारली. त्या कलावंताचं नाव मित्रांनो, त्या कलावंताचं नाव कैलासवासी तुकाराम खेडकर आणि त्या जो मुका मुलगा होता त्याचं नाव रघुवीर खेडकर. माझ्या खेड तालुक्यातला आहे. तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय? जातीवंत कलावंत झाला. अजूनही त्यांचा मुलगा रघुवीर खेडकर तमाशामध्ये चांगले कार्यक्रम फडामध्ये करतोय. अजूनही त्या कलाकाराचं नाव विचारलं होतं, ते तुम्हाला सांगता आलं नाही. नंतर मला पहिला प्रश्न तुम्हाला हा होता. ते पहिला प्रश्न काय सांगता तुम्ही विचारलं, तुम्हाला पवतं, ते पवतं तुम्हाला नव्हतं पवतं, ते दुसऱ्याच्या गळ्यात अडकवायचं होतं 8 तारखेला मला, पण ते भेटलं नाहीत मला. ऐका तर तुम्ही असू दे. आता मी म्हटलं काय पवतं हे पहिलं कोणाला घातलं? शाळ्यांनी मला उत्तर दिलं शची आणि इंद्राणी. शचीला इंद्राने म्हणलं का इंद्राला शचीने म्हणलं, असं काय त्यांचा विषय. शाही सापचूक आहे. तुम्ही अजून अभ्यास करा. 2 कार्यक्रम आहेत आपले. मला जसा वेळ आहे तसा तुम्हालाही मी वेळ देणार आहे. काळजी करायचं काम नाही. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे. थोडासा अजून अभ्यास करा. हाय तुम्ही जवळ आहे. थोडंसं अजून थोडंसं मागं जायला लागेल, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. हे उत्तर चुकलेलं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता बुवानी ना माझी स्तवन कापले, ना गण कापलाय, ना धड गवळण कापले. का गवळण प्रेमाची गायली लागत, प्रेमाची गवळण गायली. एवढं सुंदर गवळण आहे. अर्थ कळला नाही शायराचा, अर्थ कळला नाही. गवळण माझी ऐका काय रे. तुझे माझे नाते मोहना, तुझे माझे नाते मोहना, जगाच्या तुझी माझी प्रीत ही कान्हा, जगाच्या निराली तुझ्या विना या देहाचा रे कोणी नाही वाली. राधा म्हणाला कृष्णा काय वाईट बोलली हे मला म्हणतात काय माहिती आहे की तुम्ही शंकर मोठा केला. मला म्हणतात राधा म्हटली कृष्णाला प्रेमानं म्हटली तुझ्या विना कृष्णा वाली कोण नाही. बाकी अनियाशी लग्न केलं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण राधा म्हणते तुझ्याशिवाय कृष्णा मला मोक्ष नाही, मला मुक्ती नाही. राधा म्हणाली ना. आणि हे मी माझ्या गळ्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते म्हणतात तुम्ही शंकर मोठा केला. कसं काय केलं? कसा शंकर मोठा केला? मग तसं म्हणायला गेलात तर अर्धरूप शंकराचं पार्वतीचं आहे आणि अर्धशंकराचं आहे, अर्ध पार्वतीचा आहे, अर्धशंकराचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे माया ब्रह्माचा वाद शाहीर करतात घरोघर. अरे कोण म्हणतो माया थोर आणि कोण म्हणतो ब्रह्म थोर. पण माया ब्रह्म एकच वस्तू, अर्ध नारी नटेश्वर. शिवा वेगळी नाही शक्ती, अहो दोघेही बरोबर. कळलं असेल तर घ्या, नाही तर आपलं पाकिट घ्याने घरी जाऊ. एवढाच तुमचं काम आहे का? आणि म्हणून पहिलं गाणं लागून त्याच्या पाया. स्तवन शायर सुंदर होत. मी येतात त्याच्या कशी काय का थोडके सुटत. लागून त्याच्या पाया वंदावी गणराया. तुम्ही लहान नाही बोला, मी कसं म्हणताय बघा. लागून त्याच्या पाया
एवढं तरी देश सांगा मला तुम्ही वाढेल की बाबा आहेत तो विषय हा एवढं नाही घेऊ का आणखी पुढं काही गाणं घेऊ मस्त तुम्हाला मजा येईल जरा हा मजा येईल ना हे गाणी तू परानं चलो एक गाणं घेऊया चला पहिलं आणि बाकीचं देतो मध्ये चलो चलो सगळ्यांनी पिंजरा पिक्चर आताची नवीन पिढी नसेल पण जुन्या पिढीने माझा पिंजरा पिक्चर पाहिला तमाशातल्या लोककलावंताची व्यथा सांगणारा आणि एका नादान मास्तराची कथा हा माणूस म्हणजे वाईट संगतीला लागल्यावर कसा बिघडतो ही सांगणारी ती कथा आहे चांगला माणूस सुद्धा अशा वेळेला बिघडू शकतो अशी ही पिंजरा पिक्चरची कथा आहे माझ्या जुन्या जाणत्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेला असेल नवीन पिढीने नसेल पण युट्यूबला पिक्चर आहे म्हणजे निवांत मध्ये बघा मी कसं बघतो बघा अरे भडकला तर भडकायला हुडकला तर मी हुडकायला अवयाला मी धडकवणार आज याला मी धडकवणार या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार अहो या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अरे भडकला तर भडकाया लावील हुडकला तर हुडकाया लावील याला मी धडकणार आज याला मी धडकणार या नादान मास्तरला मी मोठा सांगत सुद्धा 500 कार्यक्रम केलेत म्हणतो केले असतील मी मोजले पण नाही माझ्या 1000च्या वर असतील सांगितलं नाही कधी मोठा टाइम आम्ही बोललेत बुवा मी 500 कार्यक्रम केले मी मोजले पण नाही कधी एवढं पण लहानपणी बसता मोजून निघलो काही शक्य मिळवता मी 500 केलं आणि असा तुम्ही पण असेल तुमच्याकडं मी मोजले पण नाही माझ्या 1000च्या वर असतील म्हणून म्हणतो मी मोठा सांगत सुटला गर्वाचा याच्या भुगाच फुगला अरे सवाल जवाबाने आजचा सामना पेटला पण जोडीला मंडळी अखोडा मास्तर भेटला ऐका साम दाम दंडभेद आज सारच आजमावी एका आधारावर याला मी कसा हो जावीन हरले नाव पुन्हा मी जिंकून दावीन आणि या नादान गुरुजीला माझा तोंडतोना हात धरायला लावीन आणि तिने लावलं धावायला त्या बाईने पिंजरा पिंजर तुम्ही बघा म्हणजे म्हणून म्हणतोय आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायला आला कोणी सांगायला आला कोणी आहे हा मोठा तत्वज्ञानी
पिक्चर बघा मी म्हणजे जास्त बोलत नाही स्वतःच म्हणणं करतोय खरं प्रेम नाही आता कलेवर माझा झेंडा मी फडकवणार माझा झेंडा मी फडकवणार अहो या नादात मास्तरला पिक्चर पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे तुम्हाला त्याची मी बोललेला विषय खरा आहे का खोटा आहे ते निश्चितपणे तुम्हाला कळेल. खेमनाथ नृत्यकला पथक सुशेरी नंबर 2 माझी बोली गावातून सुद्धा मंडळी आलेली आहेत गुळवंडी गावातून सुद्धा माझी मुलं आलेली आहेत आणि आस्थान गावातून सुद्धा बरीचशी शांतता आले बरीचशी मंडळी मला दिसतात. हा घेतो हे खेमनाथ नृत्यकला पथक सुशेरी नंबर 2 यांच्या वतीने बाळासाहेबांचं गाणं आपलं जे आहे ते 111 रुपयाचं पारितोषिक आहे. रिक्षा चालक मालक संघटना भांडीपुंट लोट्यातून सुद्धा मंडळी मित्र आलेले आहे. लोट्या सदस्य निलेश पांडुरंग धापसे रिक्षावरती गाणं होऊ द्या 200 रुपयांचं जिगरी सचिन बोनसाठी खास म्हणजे आमचे कुठे आहेत रिक्षा खास तुम्हालाही मानाचा मुजरा निलेश पांडुरंग धापसे तुम्हालाही मला समजा 200 रुपये मिळाले. बघा पुढचा विषय आता ते म्हणतील मग तुम्ही बुवा आता लोकगीतं असं तसं नाही आता तुम्हाला मुद्देसूद विषय बघायचा कथा शास्त्र आधारे देतो. तो विषय कसा आहे एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य आणि भिल्ल असल्यामुळं द्रोणाचार्यांनी फक्त पांडवांना आणि कौरवांना दीक्षा दिली त्यांनी काय धनुर्विद्या द्यायची ती दिली आणि ह्याला म्हटले बाई तू बाबा तू भिल्ल आहेस तू आपला तुझं तू बघ. मग त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला आणि स्वतः अभ्यास केला. अर्जुनापेक्षा फार मोठा कर्णापेक्षाही फार मोठा धनुर्धारी होता आणि मग ते एकदा द्रोणाचार्य फिरायला गेले आणि मग तो पुतळा त्यांच्यासोबत आणि मग त्याने एकलव्यानं बाण मारले ते त्याच्या तोंडामध्ये घुसले पण त्याला कुठेही इजा झाली नाही. महा एवढा मोठा धनुर्धार कोण फार मोठी कथा आहे ती आणि मग तेव्हा मग त्याने अंगठा कापून मागितला आहे की नाही फार मोठी कथा आहे. विषय कसा आणलाय तो बघा. ते तुमचं गाणं कुठे गेले हा घेतो घ्या हा त्याच चालीवर देतो हा घेतोय शिवसेने
पृथ्वीचे यानी दोन भाग केले तरी सारी जनता साथ ही राजू धवाला देते आज बाळासाहेब तुमची आठवण येते समतेसाठी आचार झाले हल्लीचे हे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते आज बाळासाहेब तुमची आठवण येते आज बाळासाहेब तुमची आठवण येते साऱ्या शिवसैनिकांचे तुम्ही बाप माई नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही महाचंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते महाचंद्र सूर्य आहे जोवर तुमचे आमचे नाते आज बाळासाहेब तुमची आठवण येते 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 सत्तेसाठी आचार झाले हल्लीचे हे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते 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 ऐका मग ठेवू नका मास्तर असला जोडीला अरे काय बोलताय मला आता झुकणार रेडा हवा रेडा कसा झुकणारा पाहिजे ना मग असं टाकते पण बोलणार रेडा किती गेलं किती आलं नाही किती गेलं काय करत असं झुकणार रेडा हवा तुम्ही माझं तुम्ही हिता तुम्ही तिथं असं गोड बोलून रेडा कसा पाहिजे झुकणार ऐका मग ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट रोहित जाधव संकेत सिंग हे आईचं गाणं ज्यांनी गायलं ना पौतवालं किंवा पौतवालं त्यांना मी असा असा पौतो ना असा अहो त्यांनी गावून जेवढं कमवलं 50,000 रुपये मी जवळजवळ त्या आईच्या कटिंगला कमवले दादा तुम्हाला पुन्हा एकदा पडवणकर दादा सगळे आले निकम सगळे हा हे तुमचं लाख बोलायचं देतो कटिंग राबा ऐका हे ऐका एक विषय ऐका विषय कसा असा बघा ठेवू नका शिक्षक असला घेतो आता मी घेतो रुद्र रुपेश गोवळकर दादांचा कुठे आहे रुद्र ओके म्हणून म्हटलं दिसला रुद्र आईच्या गाण्याची कट 50,000 रुपये कमवले असतील बहुतेक त्याने गायला ते नसेल कटिंग वर कमवलं ऐका ठेवू नका शिक्षक असला मग उत्तर तुमचं बरोबर दिल्या मी तुम्हाला घेणार आंबयामध्ये काय टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणता ना ग्रंथ पाहिजे घेणार तुम्हाला काळजी करायची नाही मी घाई नाही केली मी तुम्हाला योग्य उत्तर दिलंय मी तुम्हाला वर्षात दिलंय पण योग्य उत्तर दिलंय पहिले बारीक दिलंय तुम्ही मान्य करत नाही चालेल असू द्या भाकरीला मोड तिकडे तोंड आहे पण मी माझ्या ग्रंथात तुम्हाला दाखवणार त्या दिवशी तुमचा घेऊन यायचं हा चॅलेंज आहे तुम्हाला खोटा इकडे आता पण फळ वाटच नाही तुम्हाला कुठं जाणार तुम्ही कुठं जाणार कुठं आहे 1 तारखेला माझ्या जोडीला 2 तारखेला माझ्या जोडीला कुठं जाणार तुम्ही म्हणून तुम्हाला सांगतोय घेऊन यायचं आहे त्याला तयारी द्या तुम्हाला सांगतोय मग ठेवू नका मास्तर असला जोडीला बोलणारा खोट अहो स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट नका
असला बोलणार खोट येऊ नका मास्तर असला बोलणार खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणार बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणार बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणार बोट जाने केली मलाही हो संत त्याच एक नव्याचं याने घेतलंय रक्त त्याच एक नव्याचं याने घेतलंय रक्त त्याच एक नव्याचं घेतलंय रक्त आमच्या गावाला अर्जुनापेक्षा फार मोठा धनुर्धर होता पुराणात ऐका शिकण्यासाठी जाने केली मलाही हो संत एक नव्याचं याने घेतलं हो रक्त त्याच एक नव्याचं याने घेतलं शूद्र म्हणून याला केले शूद्र म्हणून याला केले होते तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त तोच आता झाला निष्ठावंत भक्त तोच आता शेवटी निष्ठावंत भक्त धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट घेऊ नका शिक्षक असला बोलणारा खोट घेऊ नका शिक्षक असला बोलणारा खोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट सारेच विद्यार्थी हे असती समान समजावे त्याने आपल्या मुलाच्या प्रमाण आपल्या कर्तव्याची ठेवावी जाण मोकळ्या हाताने त्याला द्यावे विद्यादान पण दिलं नाही गुरु दक्षिणा मागून हा भरणारा पोट असा विषय सचिन बुवा म्हणतात मला आम्हाला नाटक एकच दिलाय तुम्हाला शाल जोडीतलाय हा तो घ्या सांभाळून ठेवा आणि घरी घेऊन जा गुरु दक्षिणा मागून भरणारा पोट अरे स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा पोट अंता पण मागितला का नाही द्रोणाचार्य विषय दे उत्तर बघू चल दे उत्तर द्या साहेब द्या शाळेत तुम्ही मोठ्या द्या उत्तर शाळेत हा तुमच्या गवळणीचं वरकट काढलंय मस्त लंगोटी सुटली नाडी तुटली हा लय भारी उत्तर काढलं मग पण तुम्हाला काय आता म्हणेल तुम्हाला काय बोलू हा मला प्रश्न हा काय बोलू ह्याला असा मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे रुद्र हा घेतो तुमचं पण आहे 200 इकडं आणखी आलं 500 जवळ झाले हा ऐका हा ऐका बरोबर काय रे ते लावून दिलं आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुरा पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बावा काय नको आणू तू फक्त ये ना
सणाला घेऊन येना तुना तिला आणि लडक्या सुनाला अरे बाबा नको आणू फक्त येना सणाला घेऊन येना तुना तिला आणि लडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू फक्त येना सणाला घेऊन येना तुना तिला आणि लडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू फक्त येना सणाला घेऊन येना तुना तिला आणि लडक्या सुनाला अरे बाबा काय नको आणू फक्त येना सणाला घेऊन येना तुना तिला आणि लडक्या सुनाला राज कदम भाऊजी तुम्ही होतोय अरे वा राज कदम आता काय आणखी पाहिजे देतो राज कदम बक्षीस ऐका ऐका बरं पुराण ऐका पुराण एक वेगळा म्हणजे चांगलं म्हणजे असं काय फालतू विषय नाही काढणार आहे तुम्हाला माहिती आहे अगदी काही झालं तरी तोंडात वेगळा शब्द जाणार नाही पण एक ज्वलंत विषय ताजा विषय आता पुराण मराठी शाळा बंद पडत चालत का नाही रे येस ऑर नो हा आता हे तुम्हाला मी काय सांगतो माझाच पोरगा इंग्लिश मिडियमला आहे आणि हे तुम्हाला बरोबर म्हणजे खरी गोष्ट आहे मुंबईमध्ये तर फार बेकार कंडिशन आहे पण गावातल्या सुद्धा दोनच पोर आहेत ती एक मास्तर आहे एक शिक्षक आहे फार फार भयंकर परिस्थिती आहे मराठी शाळा बंद पडत चाललं सरकारने जी आर काढलाय जिथं पटसंख्या नसेल तिथलं मास्तर खुर्ची कमी करा इकडच्या शाळेत तिकडे टाका तिकडच्या शाळेत इकडे टाका विषय कसा तो बघा गमतीचा विषय बक्षीस घ्या राज राज हा तुझ्याकडून बक्षीस आहे ठीक आहे ऐका रेकॉर्ड ब्रेकर प्रथा ही जुनी मला नाही अजिबात जातीपातीचा विषय नाही काही नाही शाहीर फार विद्वान आहे चांगलं भाषा पण चांगली वक्तृत्व सुंदर आहे गायन पण सुंदर फक्त हरकती प्रमाणापेक्षा जास्त येतात लय आलावतात इलावतात एवढं आलवायची गरज कीर्तनात भजनात ठीक आहे शक्ती तुझी एवढा आलवायची इलवायची काय गरज नाही साधा सोप्पा गायचा असतो काय लोकांच्या हृदयात घुसायला लागतो बघा कशी बसल्या अजूनपर्यंत छत्र्या घेऊन तुमच्या गेला अर्धी गेली अर्ध्या खुर्च्या मोकळ्या आल्या पहिल्या बारी गेलो का केलं तुमचा काय करा नाही प्रथा ही जुनी सोडून धनी प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झालं तर तुम्ही हो सर सर गुरुजी आता सर माग सर पहिले गुरुजी म्हणायचे आम्ही आपला गुरुजी म्हणायचो आम्ही 7वी पर्यंत भाऊ गुरुजी म्हटलेला आहे आणि 8वीला गेल्यानंतर हायस्कूलला मग सर झाले सर आणि मॅडम एक साथ समजते सर सर आम्हाला पण थोडं थोडं समजते तुम्हीच काय आम्ही पण आहे या शाळेला शिक्षक आहे माझा कमजोर असेल तुमच्यापेक्षा पण पोस्टाचा मास्तर आहे 15 वर्ष काम केलं मी पोस्ट मास्टरचा काळजी नका करू या वेरेळ गावात पण केलाय खालीलकर दादा आले होते मगाशी त्या मॅडम खालीलकर मॅडमच्या बदलीवर महिनाभर मी काम केलं इकडं आणि 15 वर्ष शिवाशी पोर आले कुठे होतं मगाशी बघितलं त्यांना विचारा मी पण मास्तरच आहे जरी कसला पण पोस्टाचा असतो म्हणून काय आला मास्तरच आहे हा तुम्ही असं समजत का ऐका मग प्रथा ही जुनी सोडून धनी उगाच झाला तर तुम्ही हो सर आता शाळाच बंद पडल्या तर बंद पडायला लागलं आता शाळाच बंद पडल्या तर मग चिमोऱ्या मारा होईल शाळाच बंद पडल्या तर चिमोऱ्या मारा होईल बंद पडल्या चिमोऱ्या मारा होईल शाळाच बंद पडल्या चिमोऱ्या मारा होईल सोडून धनी सोडून धनी उगाच झालं तर तुम्ही हो सर सोडून धनी उगाच झालं तर तुम्ही हो सर शाळा सोडून पडल्या चिमोऱ्या मारा
लाईफमध्ये मोठेपणा स्टेटस मोठा पाहिजे असता लोकांना म्हणून बघा तुम्हीच आम्हीच केलाय घोटाळा तुम्हीच आम्हीच घोटाळा केला रिकाम्या झाल्या मराठी शाळा एक शिक्षक किंवा काही ठिकाणी अशी पण 5 पोरं आहेत आणि 7 शिक्षक आहेत अशी परिस्थिती आहे सरकारनं बिहार काढला सगळीकडे आता मी त्यावर बोलतात शाळेत तुम्हाला माहिती 2-4 पोरं होतात गोळा त्याच्यावर एकच शिक्षक राहिला ऐका म्हणून मुद्दा ज्वलंत मुद्दा दिलाय म्हणजे तुम्हाला काय वैयक्तिक टीका नाही किंवा काही नाही हा जो मुद्दा आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न केला खरी गोष्ट आहे मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला मी माझा शब्द केला आहे या ठिकाणी सन्माननीय ओंकारदादा उसरे आणि मंदारदादांसाठी आणि उसरे साहेबांचं गाणं मी परण्यात सुद्धा गायलेलं आहे आणि गेल्या वर्षी याच रंगमंचावर जराच वेगळं गाण्याचा प्रयत्न करतोय पण नाचायचं नाही खाली बसा श्रद्धांजली गीत आहे तेवढं फक्त एक मुकडा अंतरा घेतला जास्त नाही घेत मुकडा अंतरा देतोय तेवढं फक्त व्यवस्थित रेकॉर्डिंग कर एवढं येऊ द्या इकडे गेला हा एवढंच येऊ द्या मी सांगेन तेवढं 30 सेकंदाच्या वर मी काय अजिबात नाही बारी संपवपर्यंत मी दसरा संपवपर्यंत हा ऐका उसरे साहेबांच्या हो सारा तेजस्वी आमचा तारा उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंख माझ्या वाटते मनाला उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आपला तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे सांगा त्या ऋणाला मित्रांनो काय होतं मी अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे कलाकार मंडळी गाव माझं 20 किलोमीटर लांब आहे सगळे पोरं आले तिथून बरेचसे आंबोलीतून माझी मंडळी आले कुळवंडीतून आले मी जेव्हा गेलेलो आहे पैशाचा विचार केला आहे त्या माणसाला आणि आता त्यांच्या मागोन त्यांची प्रथा चालू असते काम करता उपकार दादा असते पण त्या माणसाने मला कधी पैसे विचारले नाही कमी आहे जास्त आहे म्हणून म्हणतात उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्याच्या या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्याच्या ऋणाला जो तो वर्णी तो दयाच्या गुणाला कसे विसरावे त्याच्या या
कृपा हॉटेलचे होते साहेब मालक, गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक, आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक, आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक, आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. पुढचा ऐका शब्द, पुढची ओळ ऐका. तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख, पंचायत समिती सभापती, तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख, म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक, म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक, म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. नव्हती मुळी कशाची आस, नव्हती मुळी कशाची आस, फक्त समाजाचा ध्यास. ओंकार मंडळाला काही नाही कमी हो धडाला, कसे विसरावे सांगा त्या ऋणाला, कसे विसरावे सांगा त्या ऋणाला, सोतो वर्णी तो तयाच्या गुणाला, एवढं त्या फरमाईश आली निश्चितपणे गाई टेन्शन देतात लोक, मला लोक जायचं सगळे भुवन भाजी काय पाहिजे ना. हा म्हणून गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात, मोक्षदाता देवा तू परमार्ग दाविसी अंधारात, गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात, गणबाई पुजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या आणि म्हणून जास्त त्रास न देता बोला. शाळेत तुमची दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. मी विचारलंय तुम्हाला पौतं कोणी कोणाला बांधलं, शचीन उत्तर नाही माझं. दुसरं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दुसरं उत्तर दिलं. मी तुम्हाला 8 राण्यांची नावं नाही विचारली, 16,108 राण्यांची नावं विचारली. तो प्रश्न तुम्हाला कळलेला नाही. 8 राण्यांची नावं कोणी सांगितली, कृष्णांच्या 8 बायकांची नावं कोणी सांगितली. काय येडा नाडा युट्यूबला येत आहे आता, युट्यूबला येते. तुम्ही काय भाष्यगिरी कुठं तरी नाही करत. हा 16,100 ह्या 8 फक्त येडा आहे काय मी युट्यूबला येत नाव बघा, तुम्ही परत काढा बघा. मी एवढा विचाराय तुम्हाला, पागल आहे मी तुम्हाला काय विचारलं प्रश्न गर्भिणार तुम्हाला कळलेला नाही, किमान तेवढी तरी द्या मला. हा ते 16 आणि 1000 पाठीचं मोठे ती 8 काय सांगायला माहिती, आमचे पाठ आहेत तुमचे 8 कशाला ताट बोलायला मला मस्त असतं. 8 आमची पाठ आहेत ना माऊलीतली. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला कळलं हे लक्षात घ्यायचं. तर देव डोळ्यांची गट पण काढले, सुंदर काढले. काय रे काय म्हटलं, काय काय पलक सुटलेली, बोल उठलेली, काय एकदम तुम्हाला बहीण कशी काय ज्ञानदीप देतो. गपचिप ज्ञानदीप दिले, गपचिप कदम कदम किती दम आहे. 60 वर्ष आमदार आहे कदम खेळातला, 60 वर्ष इतिहासापासून तुबा कदम, नंतर रामदास कदम, नंतर संजयराव कदम, आता योगेश दादा कदम. अरे कदम नाही खेळणार खरी काय खोटी आहे. सत्य सांगा
60 वर्ष आमदार खेड तालुक्याचा कोण आहे? खेड अनेक कोण आहे रे? खरा हरला तरी कदम मी जिंकला तरी कदम आणि मी सचिन कदम आता मीच आपला उभा होते पुढच्या ह्याचा काहीतरी जो बोललो त्याला मग उद्या उत्तर देतो. एवढं मला मस्त आहे बुवा, चांगली वाटली देतो उत्तर. अशा चालीबिली मिक्स करताना मध्ये मध्ये इसराय होतो. मग घ्या काय रे बरोबर भक्त जनाचे दिन दुबळ्याचा तू कैवारी भक्त जनाचे संकट निवारी माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम दिन दुबळ्याचा तू कैवारी भक्त जनाचे संकट निवारी माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम जय जय राम पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. आणि काय म्हणता शंकर मोठा मग तुम्ही वागजाई कशी गायली, तुम्ही झोलाई कशी गायली? तुम्ही आधी माय सृष्टी केली ना, तुम्ही गायलत पण म्हणजे आपण सांगायचं लोकांना शेंबूड तुम्ही म्हटलं ना मी गवळणीमध्ये शंकराला श्रेष्ठ केली किंवा कृष्णाला श्रेष्ठ केली. मग तुम्ही पद कसं काय गायलं की आधी माया मला धावून ये मध्ये झोलाई धावून ये वागजाई धावून ये? मी बोलणार, मी बोलायला पाहिजे, माझी बाजू येण्यासारखं बोलतो असं नाही चालणार. मग आपण बोलायचं तर मग आपण पण तसं वागायला पाहिजे. मग तुम्ही मला म्हटलं तर मी श्रेष्ठ केला म्हणताय ना तुम्ही शंकर, मग तुम्ही पद का गायलं मग झोलायचं नाही वागजायचं? हे मला पहिलं उत्तर द्या आल्यावर. म्हणून म्हणतो वेरळ गावात मंदिर ग तुझं शोभून दिसतंय आई, किती शोभून दिसतंय आई, पाठ राखील गावाची आई नाव तुझं वागजाई झोलाई. वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतंय आई, शोभून दिसतंय आई, या वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतंय आई, शोभून दिसतंय आई, वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतंय आई, शोभून दिसतंय आई, वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतंय आई, शोभून दिसतंय आई. पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा. आणि वाईट वगैरे काय बोललं नाही, एवढं तेवढं चालतं, शक्तीपुरा आहे, एवढं चालत पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा. बोल